गीता रहस्याच्या या विषय प्रवेश प्रेल्यूड या पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीला भगवद्गीतेची थोरवी गाताना टिळक म्हणतात, श्रीमद भगवद्गीता हा आमच्या धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत तेजस्वी व निर्मल हिरा आहे. पुढे ते म्हणतात, संसारात भांबावून गेलेल्या मनास शांत आणि विशेषतः निष्काम कर्तव्याचरणास प्रवृत्त करणारा यासारखा दुसरा बालबोध ग्रंथ संस्कृतातच काय पण जगातील इतर वाङ्मयातही सापडणे दुर्मिळ होय. या पहिल्या इंट्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये प्रथम लोकमान्य गीतेची थोरवी केवढी मोठी आहे हे उदाहरणासकट आणि गीता ध्यान श्लोक यातील एक श्लोक कोट करून पटवून देतात. याबद्दल आपण गीता रहस्य बर्थ अँड बोध पार्ट 3 मध्ये ऐकलं आहेच. हा पार्ट 3 आपण सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत या श्लोकानेच कन्क्लूड केला होता. इथे लोकमान्य पुढे म्हणतात की अशा या अप्रतिम ग्रंथाची प्रसिद्धी सर्व जगभर झालेली आहे. नुसत्या हिंदुस्थानातील सर्व प्राकृत भाषेत याची अनेक भाषांतरे टीका निरूपणे झाले आहेत असे नव्हे, तर इंग्लिश, ग्रीक, लॅटिन, जर्मन, फ्रेंच अशा विविध फॉरेन लँग्वेजेसमधून गीतेची अनेक ट्रान्सलेशन्स झाली आहेत. या विषय प्रवेश या गीता रहस्याच्या पहिल्या अध्यायात टिळक जे विषय हाताळतात ते असे, ही बिगिन्स बाय सिंगिंग प्रेजेस ऑफ द भगवद्गीता. हे आत्ताच आपण पाहिले. या ज्ञानयुक्त भक्तिरसाने भरलेल्या प्रासादिक ग्रंथाबद्दल भरभरून बोलल्यानंतर टिळक भगवद्गीता ही स्वयं एक उपनिषद आहे हे आपल्याला पटवून देतात. नंतर इतर अनेक गीता ग्रंथांबद्दल बोलतात. पुढे भगवद्गीतेचे सार आणि महात्म्य कुठल्या ग्रंथात वाचायला मिळते हे सांगतात. मग गीतेच्या ध्यान श्लोकांबद्दल वक्तव्य करतात. नंतर ज्या इतर गीतांचा ते उल्लेख करतात त्यात काय वाचायला मिळते हे ब्रीफमध्ये ते सांगतात. त्या इतर गीतांची भगवद्गीतेशी तुलना करतात आणि त्या भगवद्गीतेपुढे कशा फिक्या पडतात याबद्दल बोलतात. यानंतर कुठल्याही ग्रंथाचे परीक्षण कसे करावे हे समजावतात. पुढे महाभारतकारांच्या मते गीतेचे तात्पर्य काय आहे आणि भागवत धर्म आणि गीता धर्म कसा एकच आहे हे एक्सप्लेन करतात. नंतर टिळक प्रस्थानत्रयीकडे वळतात आणि यावर निरनिराळ्या संप्रदायांच्या आचार्यांनी केलेली जी भाष्ये त्यावर प्रकाश टाकतात. या सर्व कॉमेंटरीजची दृष्टी कशी सांप्रदायिक आहे हे लिहितात आणि अशी ही ट्रेडिशन बाउंड दृष्टी टाकून ग्रंथाचा खरा अर्थ कसा काढायला हवा हे सांगतात. अशा रीतीने अर्थ काढल्यावर त्यातून खरा गीता उपदेश काय निघतो हे सांगून गीता रहस्याचं हे जे पहिलं प्रकरण विषय प्रवेश ते टिळक कन्क्लूड करतात. खरं तर विषय प्रवेश या पहिल्या चॅप्टरला एकच व्हिडिओ डिवोट करायचा असं ठरलं होतं, पण टिळक इथे इतके इंटरेस्टिंग मुद्दे मांडतात की त्यावर थोडं थोडं बोलायचा मोह आवरत नाही. त्यांनी दिलेली छोटी छोटी उदाहरणे, सांगितलेल्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवत असतात, म्हणून त्यावर बोलावेसे वाटते. पण असं केल्यावर चॅप्टरची लेंथ वाढते. आत्ताही असंच होतंय. हे सर्व एका व्हिडिओमध्ये फिट करून समजून घेणं जरा कठीण आहे. म्हणून ही स्लाईड जी आत्ता आपण स्क्रीनवर पाहतोय त्यातील पहिल्या 5 मुद्द्यांवर आपण इथे विषय प्रवेश पार्ट ए या पहिल्या भागात ऐकू आणि ग्रंथ परीक्षण कसे करायचे या 6व्या पॉइंटपासून नंतरचे मुद्दे
पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करू. गीतेची महती आपल्याला पटवून दिल्यावर टिळक लिहितात की सर्व उपनिषदांचे सार या ग्रंथात आले आहे. इतकेच नव्हे तर या ग्रंथाचे पुरे नावही श्रीमद भगवद्गीता उपनिषद, द उपनिषद संग और टोल्ड बाय द लॉर्ड असे आहे. आणि म्हणूनच गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी अध्याय समाप्ती दर्शक जो संकल्प असतो त्यात असा स्पेसिफिक उल्लेख केला जातो. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट चॅप्टर ऑफ द भगवद्गीता एंड्स विथ दिस सॉलम इनन्सिएशन. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. Which means thus ends the first chapter entitled Arjuna's despondency on the path of yoga. In the dialogue between Sri Krishna and Arjuna on the science of yoga, as included in the knowledge of the eternal self, Brahman, in the Upanishad sung by the Lord. आपण गीता रहस्य बर्थ अँड बोध याच्या आधीच्या पार्ट्समध्ये ऐकलं आहे की जिथे जिथे योग हा शब्द गीतेत येतो तेव्हा तो कर्मयोग असाच घ्यावा. गीतेत केवळ ब्रह्मविद्याच नसून ब्रह्मविद्येला धरून कर्मयोगाचे प्रतिपादन केलेले आहे असं टिळकांचं स्पष्ट मत आहे. गीतेचे पूर्ण नाव श्रीमद भगवद्गीता उपनिषद असं आहे हे उदाहरणं देऊन पटवून दिल्यावर टिळक लिहितात, परंतु गीता हा शब्द 700 श्लोकी भगवद्गीतेसच लागत नसून रूढार्थी म्हणजे ॲज अ कॉमन प्रॅक्टिस तो दुसऱ्याही अनेक ज्ञानपर ग्रंथास लाविलेला आढळून येतो असे सांगून टिळक दुसऱ्या अनेक गीता ग्रंथांचे वर्णन करतात. इथे ते महाभारतातील अनेक इतर गीतांची नावे सांगतात, जसे पिंगल गीता, शंपाक गीता, पराशर गीता वगैरे. याशिवाय इतर स्वतंत्ररित्या निरूपिलेल्या गीता तसेच निरनिराळ्या पुराणातून आलेल्या गीतांचा ते उल्लेख करतात, जसे अवधूत गीता, अष्टावक्र गीता, गणेश गीता, देवी गीता, पांडव गीता, शिवगीता, रामगीता, सूर्यगीता एक्सेट्रा एक्सेट्रा. यातील ज्या पुराणातील गीता आहेत त्या पर्टिक्युलर पुराणातील कुठल्या खंडात, सर्गात, कांडात, स्कंधात, विभागात, अध्यायात, अंशात म्हणजे कुठल्या कॅन्टो, व्हॉल्यूम, पार्ट, सेक्शन, डिव्हिजन, चॅप्टर मध्ये त्या आल्या आहेत त्याबद्दल टिळक डिटेलमध्ये बोलतात. फॉर एक्झाम्पल, गणेश गीतेबद्दल बोलताना टिळक लिहितात, गणेश गीता ही गणेश पुराणाच्या अखेर क्रीडाखंडात 138 ते 148 अध्यायात आलेली असून ती थोड्या शब्दभेदाने म्हणजे विथ सम मायनर चेंजेस इन वर्ड्स भगवद्गीतेचीच हुबेहूब नक्कल आहे असे म्हणण्यास हरकत नाही. देवी गीतेबद्दल ते म्हणतात, भागवत पुराणाप्रमाणे देवी भागवतातही 7व्या स्कंदाच्या 31 ते 40 अध्यायापर्यंत एक गीता असून ती देवीने सांगितली असल्यामुळे तिला देवी गीता असे नाव आहे. या इतर गीतांबद्दल सांगताना टिळक हेही सांगतात की एकाच नावाच्या 2-3 वेगळ्या गीता वेगवेगळ्या पुराणात ग्रंथात सापडतात, जशा ब्रह्मगीता, रामगीता, शिवगीता, यमगीता इत्यादी. यानंतर भगवद्गीतेचे सार आणि भगवद्गीता महात्म्य हे कुठल्या ग्रंथात कुठे छापलेल्या प्रतीत वाचायला मिळते याबद्दल लोकमान्य लिहितात. इथे ते एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात. योग वासिष्ठ हा ग्रंथ यद्यपि म्हणजे इवन दो राम अवतारात वसिष्ठांनी रामास सांगितलं असे म्हटले आहे, तरी त्यातच अर्जुनोपाख्यान
या नामाने कृष्णावतारी भगवंतानी अर्जुनास सांगितलेल्या भगवद्गीतेचे सार, भगवद्गीतेतील अनेक श्लोक जसेच्या तसेच घेऊन शेवटच्या म्हणजे निर्वाण प्रकरणात गौलेले आहेत. अशा या कारणांमुळे टिळक असे मत मांडतात की हा ग्रंथ विस्तृत जरी असला तरी तो मागाहून म्हणजे नंतरच्या काळातला आहे हे त्याच्या रचनेवरून उघड होते. योग वसिष्ठ या महान ग्रंथाच्या कर्त्याविषयी, कालाविषयी अनिश्चितता आहे, मोठे वाद आहेत. परंपरागत अशी समजूत आहे की वसिष्ठांनी रामास जो अध्यात्म तत्वज्ञानाचा, फिलॉसॉफी ऑफ द रिअल सेल्फ जो उपदेश केला तो ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून श्री वाल्मिकींनी ग्रंथरूपाने सांगितला. योग वासिष्ठ या ग्रंथाच्या महात्म्याबद्दल इतकं ऐकलंय, त्यातील काही चॅप्टर्सचा सारांश वाचलाय, काही त्यातील लाईफ ट्रान्सफॉर्मिंग कोट्स ऐकलेत आणि मुख्य म्हणजे हा स्वयं प्रभू रामचंद्रांना त्यांच्या गुरूंनी केलेला उपदेश आहे. त्यामुळे या ग्रंथाबद्दल थोडंसं बोलल्याशिवाय पुढे जाणं मुश्किल आहे. तर हा 6 प्रकरणे आणि 32,000 श्लोक, 6 चॅप्टर्स अँड 32,000 वर्सेस असलेला अतिउत्तम ग्रंथ अद्वैत वेदांत शिकवतो. इट इज अ डॉक्ट्रिन ऑन नॉन डुॲलिझम. जीवाशिवाचे ऐक्य, युनियन म्हणजे योग. रघुकुलाचे आचार्य आणि प्रभू रामचंद्रांचे गुरु ज्ञान महर्षी वसिष्ठ यांनी हे जीव ब्रह्म ऐक्याचे ज्ञान रामाला उपदेशिले, म्हणून या ग्रंथाचे नाव योग वासिष्ठ. यालाच वासिष्ठ रामायण, वासिष्ठ महारामायण, उत्तर रामायण किंवा मोक्षोपाय संहिता अशी ही नावे आहेत. मोक्षोपाय संहिता म्हणजे मोक्ष कसा प्राप्त होईल याचे उपाय सांगणारी संहिता. इथे संहिता म्हणजे पद्धतशीरपणे जुळवलेल्या, छान फ्लो असलेल्या, मोक्षाकडे नेणाऱ्या प्रकरणांचा संग्रह. This comprehensive text is a collection of organized, detailed information spread across 6 chapters which vividly describe the methods to attain liberation. अज्ञानामुळे संसारातील अनेक दुःख, क्लेश, त्रास, कष्ट यामुळे आपला जीव होरपळत असतो. यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग मिळावा म्हणून तळमळत असतो. खुद्द रामाची सुद्धा मनुष्य देह धारण केल्यावर मायेच्या अचाट प्रभावामुळे अशीच अवस्था झाली होती. वयाच्या 16व्या वर्षी आपल्या बंधूंसोबत रामाने तीर्थयात्रा केल्या. यामुळे त्याला बाहेरच्या जगाचे, वास्तव्याचे जवळून दर्शन झाले. दुःख, दारिद्र्य, जरा म्हणजे ओल्ड एज, रोग, मृत्यू हे सर्व पाहून तो उद्विग्न झाला, व्यथित झाला. त्याच्या मनात सत्य असत्य, शाश्वत अशाश्वत, सुखदुःख, जन्म मृत्यू अशा अनेक विचारांचे काहूर माजले. राजवैभव, कर्तृत्व, कीर्ती, धन, ऐश्वर यात काही राम नाही. संसार खरा असार आहे म्हणून प्रवृत्तीपेक्षा निवृत्ती बरी असे त्यास तीव्रतेने वाटू लागले. त्याला वैराग्य आले. मग गुरु वसिष्ठांनी प्रभू रामांना जो त्यांना स्वयं ब्रह्मदेवाकडून जो प्राप्त झालेला तो शाश्वत सुखाचा मार्ग दाखवणारा उपदेश ऐकविला. या संसारात राहून या संसार चक्रातून कसे बाहेर पडायचे आणि सत्यपथावर कसे चालू लागायचे ते शिकवले आणि रामाला मोक्षानंद प्राप्त करून दिला. जे वसिष्ठांनी रामाला त्रेतायुगात विस्ताराने सांगितले तेच द्वापर युगात कृष्णाने अर्जुनाला संक्षिप्तात सांगितले. पहिल्या उपदेशामुळे राम मर्यादा पुरुषोत्तम बनले.
जेणेकरून रामायण घडू शकले, तर दुसऱ्या उपदेशामुळे अर्जुनाने शस्त्र उचलले, ज्यामुळे महाभारत युद्ध होऊ शकले. असा हा प्रभू रामचंद्रांना घडवणारा अनमोल ग्रंथ, त्यातील मार्गदर्शन, प्रॅक्टिकल स्पिरिच्युअल विजडम जर मनापासून ग्रहण केले तर मायेच्या तावडीतून सुटका होऊ शकते. चित्त एकाग्र करून श्रद्धेने ग्रंथपठण केल्यास पठणकर्त्याला मनःशांती लाभतेच लाभते. मग तो कुठल्याही जातीचा व धर्माचा का असेना, अशी या ग्रंथाची ख्याती आहे. इट्स टीचिंग इज युनिव्हर्सल. आणि म्हणूनच या ग्रंथाचा कर्ता आणि काल याविषयी कितीही भिन्न भिन्न मतं असली तरीही या ग्रंथाची थोरवी सर्व सिन्सिअर तत्वज्ञानाचे अभ्यासक, सनातन धर्माचे उपासक, सर्व भगवत प्रेमी एक मुखाने एक मताने गातात. असो, तर आता आपण परत आपल्या विषयाकडे, भगवद्गीतेकडे वळूया. आपल्या सर्वांना भगवद्गीता परिचयाची आहे. आपल्या दररोजच्या प्रार्थनेत आपण गीतेतले ठराविक श्लोक म्हणतोच, जसे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, किंवा यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर. श्रीकृष्ण जन्माष्टमीला रात्री 12 वाजता आपण गीतेचा 15वा अध्याय वाचतो. तसेच कधी श्रावणात किंवा चातुर्मासात आपण दररोज किमान एक अध्याय वाचायचा नेम करतो. असे जेव्हा आपण संपूर्ण गीता वाचायचं ठरवतो तेव्हा गीता पठणाची सुरुवात आपण गीता महात्म्य आणि गीता ध्यान श्लोकांनी करतो. गीतेची कितीही छोटी एडिशन असली तरी त्यात जनरली आरंभी गीता महात्म्य आणि गीता ध्यान श्लोक असतातच. त्याचं आपण मेकॅनिकली पठण करतो. याचा सोर्स काय? श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या ओरिजिनल गीतेत हे सगळं कुणी इन्कॉर्पोरेट केलंय, कधी केलंय? अशा रीतीने गीता पठण करायची पद्धत कधीपासून रुजली, कुणी रुजवली, का रुजली, असे प्रश्नही आपल्या डोक्यात येत नाहीत. परंपरागत गीता अशी पठण केली जाते म्हणून आपणही ती तशीच वाचतो. पण भगवद्गीतेवर कॉमेंट्री लिहिताना टिळकांनी या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला. गीतेचे सार कुठे कुठे वाचायला मिळते ते शोधून काढलं. गीतेचे महात्म्य कुठल्या ग्रंथात वर्णिले आहे याबद्दल रिसर्च केला. गीता ध्यान यातील 9 श्लोकाचं ओरिजिन काय आहे याबद्दल संशोधन केलं. या गीता ध्यानातील सर्व उपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदन वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम आणि मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम, हे श्रीकृष्णाचे आणि भगवद्गीतेचे यथार्थ वर्णन करणारे श्लोक तर आपल्या सर्वांनाच अतिप्रिय आहेत. तर या सगळ्याच्या सोर्सबद्दल तपशीलवार टिळकांनी गीता रहस्य लिहिताना माहिती मिळवली. नुसती भगवद्गीतेचीच इंटेन्सिव्ह स्टडी टिळकांनी केली असे नव्हे, तर आत्ताच आपण ऐकल्याप्रमाणे इतर सर्व गीतांचीही टिळकांनी माहिती मिळवली, त्यातले सार शोधले आणि भगवद्गीता आणि या गीतांची कम्पॅरेटिव्ह स्टडी केली. किती हा अभ्यास, काय व्यासंग, किती डेडिकेशन. म्हणूनच त्यांना नुसते तत्वज्ञ, फिलॉसॉफर म्हणत नाहीत, तर धर्मशास्त्रज्ञ, द वन हू स्टडीज द सायन्स ऑफ रिलिजियस थॉट, बिहेवियरल पॅटर्न्स, द इव्होल्युशन ऑफ रिलिजन इन जनरल, असेही त्यांना संबोधिले जाते. टिळक यानंतर गीता महात्म्याकडे वळतात. 3 गीता महात्म्यांबद्दल टिळक बोलतात आणि ही महात्म्ये कुठे वाचायला मिळतील हे सांगतात. टिळक लिहितात, पुण्यातील आनंदाश्रम प्रेसनी छापलेल्या पद्मपुराणाच्या प्रतीच्या उत्तरखंडातील अध्याय
171 ते 188 पर्यंत भगवद्गीता महात्म्य वर्णिले असून भगवद्गीतेतील प्रत्येक अध्यायाला या महात्म्याचा एक अध्याय दिला आहे व त्यात या संबंधीच्या कथाही आल्या आहेत. याखेरीज वराह पुराणात एक गीता महात्म्य असून शैव किंवा वायुपुराण यातही तिसरे एक गीता महात्म्य सांगितले आहे असं म्हणतात, पण कलकत्त्यात छापलेल्या वायू पुराणात आम्हास ते मिळाले नाही. गीता ध्यानाच्या 9 श्लोकांबद्दल टिळक लिहितात. हे कोठून घेतले आहे ते कळत नाही. टिळकांच्या मते निरनिराळ्या ग्रंथातून हे श्लोक घेऊन व काही या ध्यानासाठी मुद्दाम नवीन रचून हे गीता ध्यान बनविले आहे. यानंतर टिळक वर मेन्शन केलेल्या ज्या इतर गीता त्यातील कॉन्टेंट्स काय आहेत हे थोडक्यात सांगतात आणि भगवद्गीतेच्या तुलनेत त्या कशा कमी पडतात हे पटवून देतात. अध्यात्मज्ञान व कर्म याची जोड घालण्याची भगवद्गीतेची जी अपूर्व शैली ती यापैकी कोणत्याही गीतेत आढळून येत नाही. द युनिक स्किलफुल वे इन विच Bhagavad Gita establishes a harmony between seeking of the real self and the path of action that is found lacking in all other Gitas. असं स्पष्ट मत प्रतिपादन करतात आणि या कन्क्लुजनला पोचतात की भगवद्गीता प्रसिद्धीस येऊन ती लोकमान्य झाल्यावर नंतर या गीता रचल्या गेल्या आहेत आणि या निर्माण करण्यामागचा हेतू फक्त हाच होता की भगवद्गीतेसारखी एखादी गीता आपल्या विशिष्ट पंथात अगर पुराणात असल्याखेरीज त्याची पूर्तता होत नाही. पण टिळक म्हणतात की याचा विशेष काही उपयोग झाला नाही. टिळक निर्भीडपणे लिहितात, भगवद्गीतेच्या प्रगल्भ व व्यापक तेजापुढे मागाऊन झालेल्या या पौराणिक शिळ्या गीतांचा टिकाव न लागता उलट भगवद्गीतेचीच महती या नकली गीतांनी अधिक व्यक्त व स्थापित झाली आणि गीता या शब्दाचाच भगवद्गीता असा अर्थ प्राधान्य करून रूढ झाला. याचा परिणाम असा झाला की इतर गीतांकडे फारसे लक्ष न देता भगवद्गीतेचे परीक्षण करून त्यातील तात्पर्य आपल्या धर्मबंधूस सांगणे यातच उत्तरकालीन वैदिक धर्मीय पंडित आपली कृतकृत्यता मानू लागले. द लेटर वैदिक स्कॉलर्स फाउंड अ सेन्स ऑफ ग्रेट अकॅडमिक अचीवमेंट examining and then explaining the Bhagavad Gita to fellow brothers of their own religion. पुढे टिळक कुठल्याही ग्रंथाचे परीक्षण कसे केले जाते याबद्दल बोलतात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो 6वा मुद्दा मेथड्स ऑफ एक्झामिनेशन ऑफ अ बुक या पॉईंटपासूनचे पुढचे काही मुद्दे आपण विषय प्रवेश पार्ट बी मध्ये ऐकू. पण तोपर्यंत दररोज आपण आपले प्रत्येक कर्म निष्काम वृत्तीने आणि तत्परतेने करतच राहूया. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.